आपली स्वतःची कामकाजाची चमक दाखवली. त्यानंतर पराजय झाला काका. त्या ठिकाणी आरोग्य त्यांचं बिघडत गेलं त्याच्यानंतर थोडं थोडं करत. परंतु ज्यावेळेस आम्ही चिडायचो, मी असेल, माझे बंधू असतील, आपल्या परिवाराचे सगळे सदस्य, काका काय म्हणायचे, बरं झालं मी आमदार झालो नाही, माझा मुलगा हा अधिकारी झाला, माझ्या संस्था मोठ्या झाल्या आणि ती खरी पावती. म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, आपण जगाला सांगितलं पाहिजे की कुठल्या सत्तेसाठी नाही, कुठल्या राजकारणासाठी नाही, आम्ही पुरंदर हवेलीच्या परिवारासाठी काम करतोय. आणि त्याच्यासाठी आजचा हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतोय. कारण बस झाला आघाडीचं राजकारण. आता आपल्याला आपल्या परिवाराला आता कुठेतरी अशी सोयरी केली पाहिजे, बरोबर ना. आणि ती सोयरी केला पत्रकार बंधूंच्यासाठी मला सांगायचंय की कुठल्याही गुंड्याची व्हायची ही सोयरी दोन परिवारांना एकत्र करणारी. त्यामुळे आपण अशा परिवारामध्ये चाललोय की ज्या परिवारामध्ये आपण अशा प्रकारे सामावून जाणार आहे की त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये अंतर राहणार नाही. आणि हा परिवार जो आपला मोठा होणार आहे ना, की इथून पुढच्या काळामध्ये कधीही माझी नाही, या मंचकावरती आणि इथं बसलेल्या पुरंदर तालुक्यातल्या आपल्या परिवारातील कुठल्याही सदस्याची पाठ मातीला लागणार नाही.